साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. अजित पवारांकडे आपली भूमिका मांडणार अनुजा सावळे पाटील. अनुजा सावळे पाटलांनी ॲडव्होकेट नाझीर काझी व TD अंभोरे पाटलांवर केले आरोप. येत्या 3 ते 4 दिवसात पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे आपली भूमिका मांडणार असून त्यानंतर पक्षात राहायचे की नाही हे ठरवणार असल्याचे अनुजा सावळे पाटील यांनी स्पष्ट केले. अनुजा सावळे पाटील ह्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत होत्या. मात्र नुकताच त्यांनी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी यांच्यावर आरोप करीत पदाचा राजीनामा दिला आहे. तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट काझीसह TD अंभोरे पाटील व मनीष बोरकर यांनी अनुजा सावळे पाटील यांच्यावर पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप करीत त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. त्यानंतर आज 7 फेब्रुवारीला अनुजा सावळे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये अनुजा सावळे पाटील यांनी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी यांच्यावर तसेच TD अंभोरे पाटील व मनीष बोरकर यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पाहुयात नेमक्या काय म्हणाल्यात अनुजा सावळे पाटील. प्रथमतः मी आज पत्रकार परिषद जी घेतली आहे ती या सगळ्या आरोपाचं खंडन करण्यासाठी घेतलेली आहे. निष्कासनाचं पत्र तिथे जाऊन यांनी अनेक महिने उंबरठे झिजून आणलेला आहे. माझ्यावर जो आरोप आहे पक्षविरोधी काम करण्याचा हा अतिशय धादांत खोटा आहे. विदाऊट एनी प्रूफ त्यांनी हे दादांसमोर मांडलं आणि माझ्यावरती कारवाई करण्याचं हे कारण आहे. परंतु त्याआधी मी माझा राजीनामा स्वाभिमानाने करून ठेवलेला होता. की अशी परिस्थिती आल्यास मी नक्कीच तो राजीनामा परवा प्रसारमाध्यमांवरती जाहीर केला. या संदर्भात आपण पक्षश्रेष्ठींची काही चर्चा केली? सुनील तटकरे साहेबांचं माझं कालच बोलणं झालं. ते दिल्लीला असल्या कारणाने त्यांना ह्या निष्कासनासंदर्भात काही कल्पना नव्हती. ते मला म्हणाले येत्या 8 आणि 9 तारखेला दादांशी संभाषण करून माझी बाजू ऐकून मगच त्या संदर्भात मी पुढचं पाऊल उचलणार आहे. आपल्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत यांच्या कानावर विषय घातला आहे. हो, रुपालीताईंनाही हा विषय माहिती आहे. त्यांनी सुद्धा मला सांगितलंय की दादांसोबत चर्चा करून पुढील मार्ग काढतो. आपण जे पत्र व्हायरल केले त्यामध्ये अनेक गंभीर आरोप जिल्हाध्यक्षांवर केले आहेत. काय नेमका कशा पद्धतीने त्रास देण्यात आला होता? 2 वर्षापासून मी जेही संघटनेसाठी काम करते त्याच्यात मदतच सोडा, परंतु कार्यक्रमामध्ये आडकाठी आणण्याचं काम नेहमी नाझीर काझी यांनी केलेलं आहे. तिचा फोटो नका टाकू, तिच्या कार्यक्रमाचं घेऊ नका, किंवा तुमचा फोटो आहे का त्याच्यामध्ये, असे असंख्य पदाधिकाऱ्यांना उगाच उचकवून माझ्या कार्यक्रमाचा विल्हेवाट लावण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यानंतरही सतत कुठलीही महिला संघटनेला मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं नाही. हे मेंटल टॉर्चर मी 2-2.5 वर्षापासून सहन करते आणि आज त्याचा हा शेवट होईल हे अतिशय निराशाजनक आहे. खरं तर आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याच पक्षातील एखाद्या महिला पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीचे आरोप करणं ही शोकांतिका म्हणावी लागेल. खूप शोकांतिका आहे. त्याबद्दल ताईंशी मी बोललेली आहे आणि मला माझी बाजू मांडणं आहे अजून. त्यामुळे हे जे बाकींना बोलायला लावतायत काझी साहेब त्यांनी हे बंद करावं. कारण उगीचच एखाद्या महिलेला तुम्ही डॉमिनेट करणं आणि तिच्या कर्तृत्वाला झाकणं हे चुकीचं आहे.